या शेतकऱ्याच्या एकाही प्रश्नावर या महोदयांनी मागच्या 25 वर्षात एकही आवाज त्या लोकसभेमध्ये उचलला नाही। अगदी डोळे लावून आपण त्यांना 25 वर्ष सत्तेत पाठवलं आणि म्हणून आता वेळ आली आहे बदल घडवण्याची आणि हा बदल हे तरुण बांधव घडवणार आहेत याचे साक्षीदार या ठिकाणी आज आपण आहोत। दादा 25 वर्ष ज्यांना आपण सत्तेत बसवलं, 25 वर्ष ज्यांना आपण मतदान दिलं, त्यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आई बहिणींच्या डोक्यात लाट्या काट्या मारून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत मिसळण्याचं काम केलं। आता त्यांना धूळ चाटण्याची वेळ आली। दादा वर्षभर जो अन्याय त्यांनी आपल्यावर केलाय तो 18 पगड जातींवर, दीन दलित गोर गरीब बांधवांवर मागच्या 25 वर्षापासून करतात। मागच्या 25 वर्षापासून हा दादाराज सुरू आहे आणि म्हणून हा दादाराज संपवण्यासाठी या ठिकाणी आपण या निवडणुकीला उभं राहिलोय। ते बाबा मागच्या वेळी हॉस्पिटलच्या बेडवर झोपून निवडून आले, आता नातरुंड पुत्रुंड सुना सासू सासरे पाहुणे रावळे अख्ख्याच्या अख्ख्या उन्हात फिरायला लागले। कशासाठी? कोणामुळं? तुमच्यामुळं। एक हाती निवडून येतो म्हणे, कसं उन्हात फिरवलं भाऊ। बरं आपण आणि एक दुसरं ते म्हणताय मी खानदानी श्रीमंत आहे, मला गरज नाही कुणाची। अरे बाबा तू खानदानी श्रीमंत असेल तर तुझ्या घरी राह, आम्हाला तुझ्या पैशाची गरज नाही। आम्हाला शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी 5 वर्ष सालाना राहणारा माणूस पाहिजे। मी तुम्हाला सांगतो ना रावसाहेब दानवे ना कल्याण काळे ना मंगेश साबळे तुमचं आयुष्य तुमचं भविष्य कोणी बदलू शकत नाही। तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमचं आयुष्य बदलू शकतं, तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमच्या पिढ्या बदलू शकतं। आणि म्हणून शिक्षण व्यवस्था जर का मजबूत करायची असेल, कामच केलं नाही ना 25 वर्ष, एक 2009 ला खासदार किलो उभं राहिलं आणि डायरेक्ट 2024 ला उभा आहे बाबा। 15 वर्ष गायब होते काँग्रेसचा उमेदवार, एक 70 वर्षाचा उमेदवार आहे, एक 60 वर्षाचा उमेदवार आहे। दादा यांना 20 वर्षाच्या 25 वर्षाच्या 30 वर्षाच्या तरुणांच्या भावना काय समजणार आहे? आणि म्हणून आता बदल गरजेचा आहे आणि हा बदल गावागावात होताना आपल्याला दिसून येतोय। तरुण बांधवांनी निवडणूक हातात घेतली आहे, एवढं प्रचंड प्रेम या ठिकाणी तुम्ही देताय। उद्या काही हो मी तुम्हाला शब्द देतो, प्रत्येक संकटात वेळ प्रसंगी मी तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे। या रावसाहेब दानवेला आणि कल्याण काळेला रस्त्यावर यायला तयार का म्हणाव। आता यांच्या लाईटा लागले 25 वर्षाचं पोरग 25 वर्ष सत्तेत असलेल्या माणसाला सुरुंग लावायला लागलाय, ही तुमची ताकद आहे। आणि याची नोंद भारत देशात होणार आहे की तरुणांनी क्रांती केली, कारण क्रांती ही बंगल्यातून होत नाही, ती गरीबाच्या झोपडीतून होते। आणि एक गरीब शेतकऱ्याचा पोरगा या ठिकाणी उभा राहिलाय। अरे लुटलं तुम्ही आम्हाला 25 वर्ष, आमच्या टाळीवरचं लोणी खाल्लंय, आता तुम्हाला फेडावं लागणार आहे। बाप का दादा का भाई का सबका बदला लेगा तेरा पैसा। मग अख्खा गाव फिरायला लागला बाबा, गावात कुत्रा बी नाही, सगळं गाव फिरायला लागलंय। जे पोरांना व्हिडिओ व्हायरल केला का हाकलून द्यायचा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लागले, गुन्हे दाखल करायला सत्तेचा व्यवस्थेचा यंत्रणेचा वापर करायला लागलाय। अरे किती वापर करायचा करून घ्या, 4 तारखेपर्यंत, 4 जून नंतर तुम्हाला दाखवू आमच्या तरुणावर केलेला एका गुन्ह्याचा हिशोब आम्ही तुमच्याकडून घेऊ। आमच्या सांडलेल्या एका रक्ताच्या थेंबाचा हिशोब आम्ही तुमच्याकडनं घेऊ। 25 वर्ष तुम्ही दादागिरी केली, आता ही दादागिरी आम्ही गुलामशाहीत बदलू देणार नाही। आता बदल या ठिकाणी आपल्याला हवाय। आणि म्हणून काँग्रेसवाला काय म्हणताय माहिती का, काँग्रेस पार्टीनं मला उमेदवारी दिली, मी काँग्रेस पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो। भाजपवाला काय म्हणताय, भाजप पार्टीनं मला उमेदवारी दिली, मी भाजप पार्टीचं अभिनंदन व्यक्त। आता मतदान मी त्यांच्याकडून आला म्हणा, आमच्याकडे कसं द्यायला लागले, जा म्हणा पार्टीकडं, पार्टीला म्हणा मतदान। मला जनतेने उमेदवारी दिली, मी जनतेचं अभिनंदन व्यक्त करतो की तुम्ही एका 25 वर्षाच्या तरुणावर तुम्ही भरोसा ठेवला
आणि तुमच्या भरोशावर एक 25 वर्षाचा पोरगा दिल्लीचा तख्त हलवायला या ठिकाणी निघालाय. कोणीतरी लढायला आलाय. छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा पोरगा आता आपल्यासाठी उभा राहिलाय. हा विश्वास, आत्मसन्मान मिळायला लागला आणि पुन्हा लोकशाहीवरचा विश्वास जागृत व्हायला लागलाय. त्यांना कळायला लागलाय लोकशाही जिवंत, माणुसकी जिवंत, आपल्यासाठी लढणारा, आपल्यासाठी भिडणारा, आपल्यासाठी अर्ध्या रात्री रस्त्यावर येणारा, आपल्या प्रत्येक प्रश्नावर आकांत करणारा अजून जिवंत आहे. आणि म्हणून यांच्या पायाखालचे दैठ लागले. त्यांना बाबा वर्षभर हेच माहित नव्हतं की यांच्याकडे कोणतं मंत्रीपद आहे. तेच सांगत होते काय, वर्षभर कोणतं मंत्रीपद आहे हेच माहित नव्हतं. खरंच मला आश्चर्य वाटतं. साधा ग्रामपंचायतचा निवडणूक असला बाबा आपण डोकं फोडाफोडी करतो. ही जिल्ह्याची निवडणूक आहे, आपल्या लेकरांचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे, आपल्या जिल्ह्याचं अस्तित्व बदलणारी निवडणूक आहे. आपण का डोळे लावून 15 वर्ष 25 वर्ष वाया घालवले. ते काय म्हणायला लागले सुरुवातीला, काय म्हणे, उभं केलंय म्हणे याला कोणतरी. हे म्हणायचं त्यानं उभं केलंय, ते म्हणायचं यानं उभं केलं. आता सांग ना म्हणा कोण उभं केलंय, कोण उभं सांगत केलंय. मध्ये मध्ये काय म्हणे, मॅनेजर म्हणे पैसा घेतला म्हणे त्याने. अरे बापाला लिव्हर कापून देणारा पोरगा मी, आईच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली, आईच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली की मी मॅनेज नाही, मी शेतकऱ्यांसाठी मॅनेज आहे. शेतकऱ्यांच्या आणि आमच्या आई बहिणींच्या रक्ताचा एका एकाचा थेंब गेल्यासाठी मी जनतेशी मॅनेज आहे. या रावसाहेब दानवेच्या मावस भावाला घेऊन यांच्याकडे गेलो की बाबा माझ्या बापाचं लिव्हर खराब झालंय, मला पीएम फंडामधून मदत द्या. तर मग कागदाशे उधळून दिले आणि सांगितलं की तो बाप काँग्रेसचं काम करतो म्हणे, खड्ड्यात गेला म्हणे पीएम फंड. काँग्रेसचं काम करतो म्हणल्यावर बाबा काँग्रेसवाल्याकडे गेलो, माझ्या गावातले लोक आलेले त्यांना सगळं माहिती. काँग्रेसवाला म्हणताय 52 वर्ष झाले, 1-2 वर्ष जगाल कशाला ऑपरेशन करतोय. एवढ्या नीच वृत्तीचे, एवढ्या राक्षस वृत्तीचे माणसं. शेवटी मी 2 एकर जमीन विकली बाबा, 2 एकर जमीन ऑपरेशन केलं आणि माझा संघर्ष बघून पुऱ्या गावानं मला सरपंच केलं. स्वतःसाठी लढलो, मग गावासाठी लढलो, गावाच्या विहिरीसाठी, गावाच्या घरकुलासाठी, गावाच्या रस्त्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी लढलो बाबा. आणि त्या फुलंब्री तालुक्यामध्ये गावाच्या विहिरी मंजूर व्हाव्या म्हणून 2 लाख रुपये त्या पंचायत समिती कार्यालयासमोर उधळले आणि गावाबरोबर तालुक्याला 6000 विहिरी मंजूर करून घेतल्या. वेळ प्रसंगी समाजासाठी लढलो, समाजासाठी डंके की चोट पर जना वाकड्यात घुसला त्याला वाकड्यात जाऊन या ठिकाणी फटका देण्याचं काम केलं. आणि आता 18 पगार जातीसाठी, गोर गरीब दीन दलित बांधवांसाठी, शेतकरी कष्टकऱ्यांसाठी लढण्याची माझी तयारी आहे. तुमची तयारी आहे का मला साथ द्यायची? तुमची पूर्ण ताकदीने तयारी आहे का? एवढ्या वेळी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांना सांगतोय, ही गोष्ट कानातून काळजापर्यंत जाऊ द्या. ही निवडणूक काँग्रेस पक्षाची नाही, ही निवडणूक भाजप पक्षाची नाही. तुमच्या लेकरांचं आयुष्य ठरवणारी, तुमच्या लेकरांचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. आणि म्हणून विचार करून या ठिकाणी मतदान करायचंय. 25 वर्ष गेले, अख्खी पिढी आपली उद्ध्वस्त झाली. आता जर का बदल केला नाही तर गुलामशाही या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. दर 8 दिवसाला जनता दरबार आपण घेऊ. आपल्या तालुक्याचे प्रश्न, आपल्या या संस्थानाचे प्रश्न, देवस्थानाचे प्रश्न, आपल्या विहिरीचे प्रश्न, आपल्या घरकुलाचे प्रश्न, आपल्या गायगोठ्याचे प्रश्न. धमक आहे माझ्यामध्ये, मला सत्तेची लालसा नाही बाबा. थेट सरपंच पदावरून खासदार होण्याची माझी इच्छा नाही. मला आवडतं समाजसेवा करायला. अरे मी मृत्यू जवळून बघितलाय, मला माहिती आहे मी 10,000 वर्ष जगणार नाही, पण 10 वर्ष जरी जगलो तरी वाघासारखं जगणार आहे. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने या ठिकाणी जगणार आहे. कारण त्याचं असं आहे, हे लोकसभेत निवडून गेला काँग्रेस पार्टीचा उमेदवार, हे काँग्रेस पार्टीचा आता अभिनंदन व्यक्त करतंय. उद्या काँग्रेस पार्टीच्या ध्येय धोरणासाठी हे काम करतं, काँग्रेस पार्टीच्या नेत्याच्या पुढे जात नाही. साहेब हे त्यांची पार्टी मजबूत करण्याचं काम करतं, पार्टीला फंड जमा करण्याचं काम करतं. हे भाजपवाला भाजप पार्टीच्या ध्येय धोरणाचं काम करेल, त्याची पार्टी मजबूत करण्याचं काम करेल. कारण तिकीट त्याला वरून भेटतंय, आपल्याला काय भेटणार आहे? आणि म्हणून हा तुमचा शेतकऱ्याचा पट्टा अपक्ष उभा राहिलाय.
कोणाचं बंधन नाही. तुमच्या कुठल्याही प्रश्नावर प्रत्येकाला लढायची भिडायची ताकद या ठिकाणी म्हणत. तुम्ही अशी साथ मला या ठिकाणी तुम्ही आहे ना की शेतकऱ्याचं आपलं पोरगा उभं राहिलंय, 25 वर्षाचं पोरगा उभं राहिलंय, स्वतःसाठी लढलंय, गावासाठी लढलंय, समाजासाठी लढलंय. आता मुस्लिम भाईओ 18 पगार जातीसाठी, दीन दलित गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी लढण्यासाठी उतरलंय रिंगणात तुमच्या भरोशावर. सगळ्यांना फोन करून सांगा. आणि 2 दिवस आता भोंगाची गाडी घेऊन पॉम्पलेट घेऊन प्रचार करायचे दिवस राहिले नाही. सगळ्याकडे फोन. 2 दिवस सगळ्या तरुण बांधवांना मोबाईलवर स्टेटस ठेवा. ट्रेंड चालू आहे फुल, कारण यांनी मीडिया मॅनेज केला. नॅशनल मीडिया, इंटरनॅशनल मीडिया, जे हाय लेवलचं मीडिया आपल्याला दाखवणं झालंय. आता एवढी गर्दी त्याच्या एका बी सभेला नाही. ते 300 पैसू दे के लाए उधर से, पैसू दे के गाड़ी भर के लाए, उधर बिठाए और अभी बोल रहे हैं की जनता हे प्रेम त्यांना मिळाले नाही, तरी सुद्धा मीडिया आपल्याला दाखवायला. अरे मला सांगा, तुम्ही मागच्या वेळी हॉस्पिटलच्या बेडवर झोपून निवडून येणारा माणूस, 25 वर्ष कोणाचाही धाक नसणारा माणूस, आज आपल्या जिल्ह्यामध्ये देशाच्या गृहमंत्र्याला घेऊन येतोय, मुख्यमंत्र्याला घेऊन येतोय. आणि मी असं ऐकलं काल ते बंटी बबली येणार होते म्हणे आपल्या इकडं. नवनीत अक्का आपली येणार होती म्हणे. असं ऐकलं की त्यांची अचानक सभा ठेवली आणि आपल्या जे रूट होता रॅलीचं ते कॅन्सल केलं. म्हटलं भाऊ बच्चू कडू देखाय ना सीन तुमने, हटा सावंती घटा. मग आपण मी तसंच करायचं. झाली सभा कॅन्सल. कुठे सभा दिसेना. आज ही पावर आहे तुमची, ही पावर आहे शेतकऱ्यांच्या पोराची. दादा आज एक शेतकऱ्याचा पोरगा तुमच्या वर्षावर उभं राहिलंय, तुमच्या वर्षावर बोलायला लागले. माझी प्रचार प्रसार यंत्रणा तुम्ही आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये स्टेटस ठेवा. पूर्ण तरुण बांधवांना सांगा आपला भाऊ उभा राहिलाय, पूर्ण बहिणीला सांगा आपला भाऊ उभा राहिलाय, पूर्ण आई माई ताईला सांगा आपला मुलगा उभा राहिलाय. आणि पूर्ण ताकदीनं 2 दिवसावर इलेक्शन हवंय. खटाखट 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 बटन दाब. आणि आपल्याकडे काही चंदा बिंदा नाही, सगळं त्यांचाच वापरा. काय आपल्याकडे काय नाही. लय खाल्लंय आपल्याला, आपल्या शेतकऱ्याच्या तळवरचं लोणी खाल्लंय. मतदान याद्या त्यांच्याच देत ते, त्याला माहिती. मतदान याद्या त्यांच्या घ्या, ते कढाई पोहे कॅटल्या, ते तपडं बिपडं टेंट सगळ्याला पैसे घ्या त्यांच्याकडून देत असते ते बूथला पैसे. मला माहितीये बूथ प्रमुख बी राहू दे त्यांच्याच मध्ये, काही गरज नाही बूथ प्रमुखची. आपले चांगले माणसं अडकून जातात. पण मतदान मात्र पाना व्यवस्थित पाना दाबायचा. जर का तुम्ही व्यवस्थित पाना दाबला तर तुमच्या 25 वर्षाचा दादाला संपवण्याची जबाबदारी या पट्ट्याची. 25 वर्षाचा पोरगा खानदानी लोक रडायला लागले निवडून येण्यासाठी, जोळी पसरायला लागले. अरे मी लढणार आहे, निवडून आलो तरी लढणार आहे, पडलो तरी लढणार आहे, तुमच्यासाठी उभा राहणार आहे. आणि आज या संत एकनाथ महाराजांच्या पैठण नगरी मधून पूर्ण जिल्ह्याला मेसेज द्यायचा आहे की आपला भाऊ उभा राहिलाय. आणि एवढ्या वेळी बदल घडून तर बघा. दिले ना 25 वर्ष, दिले ना या माणसाला. हे माणूस 10 वर्ष आमच्याकडे आमदार होतो, माहितीये तुम्हाला. काँग्रेस पार्टीचा माणूस आमच्याकडे 10 वर्ष आमदार होतो, काहीच काम केलं नाही. भाऊ विहीर मागायला जर गेलं ना तर काय सांगायचं माहिती का, माझ्या गावात एक कार्यकर्ता त्याची शिफारस घेऊन ये. शिफारस मागणारा माणूस आहे. एका रोडवर खडी टाकली आणि तिकडं कळलं म्हणे की ते भाजपचीच घर आहे, तिकडं नेलीन खडी उचलून पुन्हा. असा माणूस आहे. अशा माणसाला निवडून देणार आहे का आपण आता? अरे आपण तरुण पोरं, आपल्याकडे आता मोबाईल आलाय, आपल्याला जग कळतंय, जगामध्ये काय चाललंय हे सुद्धा आपल्याला कळतंय. तर आपल्यासाठी लढणारा, आपल्यासाठी भिडणारा, आपल्यासाठी व्यवस्थेला चॅलेंज करणारा या ठिकाणी मुलगा हवाय. आणि मी त्या तुमच्यासाठी या ठिकाणी उभा राहिलो. शेतकऱ्याच्या बांधावर तयार झालेलं नेतृत्व गद्दार नाही. यांचे लाईट फुलपणे लागले, अफवा पसरायला लागले. म्हणून तुम्हाला व्यवस्थित सांगतो, व्यवस्थित मतदान करून घ्या. आपलं चिन्ह काय चिन्ह आपलं? हात वर. व्हिडिओ घे पुरा महाराष्ट्राला दाखव. हात वर करा सगळे. काय चिन्ह आहे आपलं? चिन्ह काय आपलं? सगळ्यांच्या नटा बोलटा व्यवस्थित टाईट झाले पाहिजे. तरी पण मी आहे तुमच्यासाठी लढायला, घाबरत नाही. मी सांगितलं तुमच्यासाठी मरायला सुद्धा तयार आहे, घाबरत नाही. 1 इंच सुद्धा मागे येत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी खासदार म्हणजे तुम्ही खासदार. मी निवडून आलो
म्हणजे तुम्ही निवडून आले, मी पडलो म्हणजे तुम्ही पडले, मी पडलो म्हणजे लोकशाही पडली.